नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये। आज आपण इथे रक्षाबंधन स्पेशल मलाई बर्फी बनवत आहोत। तर ही बनवायला एकदम सोपी आहे, फक्त 3 साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि शिवाय ही बाहेरच्या स्वीट होममध्ये जशी भेटती सेम त्याच टेस्टमध्ये बनवून ही तयार होती। त्यामुळे ही तुम्ही घरी अगदी इझी प्रमाणे बनवू शकता। खायला तो खूप छान लागते। तर रक्षाबंधनसाठी तुमच्या भावासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि नक्की ट्राय करा। अगदी 10 मिनिटात बनवून तयार होईल। चला सुरुवात करूयात। तर त्याच्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये इथे 200 ग्रॅम पनीर घ्यायचे आहे आणि खिसणीच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला खिसून घ्यायचे आहे। कारण इथे आपण पनीरचा वापर करत आहोत, कारण इथे आपण मावा वापरणार नाहीये। माव्याऐवजी इथे मी पनीर घेतलेले आहे। जर इथे तुम्हाला पनीर वापरायचे नसेल तर तुम्ही 1 लिटर दूध घ्या, ती दूध गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे व्हाईट व्हिनेगर टाका आणि दूध फटल्यानंतर त्याला व्यवस्थित बांधून ठेवा आणि ते तुम्ही वापरा, तेही चालेल। आता इथे आपले पनीर खिसून झालेले आहे। तर एका बाउलमध्ये मी इथे एक मोठा कप भरून दूध घेतलेले आहे। तर या दुधामध्ये आपल्याला 1 कप मिल्क पावडर वापरायची आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। जी की याच्यामध्ये जर गुठळ्या वगैरे असतील तर ते सगळ्या मोडल्या जातील। आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। तर आता याच्यामध्ये आपण खिसलेले पनीर ॲड करणार आहोत। इथे तुम्ही दूध जे फाटलेले होते, जी मी तुम्हाला सांगितले, ते ॲड केले तरीही चालेल। म्हणजेच ते गाळून व्यवस्थित काढून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये ॲड करायचे आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। म्हणजे याला चांगले फेटून घ्यायचे की आपले मिल्क पावडर तसेच दूध आणि पनीर सगळे व्यवस्थित इथे मिक्स झाले पाहिजे। म्हणजे आपल्याला ही मलाई बर्फी बनवायला एकदम सोपी जाते। आता तुम्ही पाहू शकता की इथे याला व्यवस्थित टेक्स्चर आलेले आहे, म्हणजेच मिक्स झालेले आहे। चला आता पुढची प्रोसेस करूया। तर त्याच्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे, म्हणजे मी इथे नॉनस्टिकचा घेतलेला आहे। इथे तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालेल। आता याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेले आहे, म्हणजे खाली चिटकू नये याच्यासाठी। आता याला व्यवस्थित पसरून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण मिक्स केलेले बाउलमधले सगळे मिश्रण टाकून घेतलेले आहे। तर इथे लक्षात राहू द्या की हा गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित चारी साईडनी व्यवस्थित मिक्स करत सारखे, म्हणजे एक हाताने सारखे हलवत राहायचे आहे। म्हणजे हे खाली चिटकणार वगैरे नाही। जर चिटकले तर ह्याचा करपट असा वास येईल। आता याला व्यवस्थित हलवत मिक्स केले की तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटात किंवा 3 मिनिटातच ही घट्ट व्हायला चालू होते आणि अशा बुडबुड्या मारायला चालू होते। याला एकदा चांगले फेटून घ्या। तुम्ही पाहू शकता आता याचे टेक्स्चर आणखी घट झालेले आहे। अशा वेळेस इथे तुम्ही 3 चमचे साखर टाकून घ्या। तुम्हाला आवडत असेल जास्त गोड तर इथे थोडा जास्त साखर टाकली तरी चालेल। आता याला व्यवस्थित मिक्स करून आणखी 2-4 मिनिटं आपल्याला कुक करायचे आहे, म्हणजे साखरेचा पाक आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आता 2-4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की इथे टेक्स्चर किती सुंदर झालेले आहे, म्हणजे बर्फी बनवण्यासाठी आपले टेक्स्चर व्यवस्थित झालेले आहे। तर हे गोळा एका जागेला होतो का हा पाहायचा। त्याच्यासाठी चारी साईडने याला मध्ये घ्या आणि याचा एक गोळा बनवा। तर तुम्ही पाहू शकता की इथे आपले हे मिश्रण व्यवस्थित गोळा होत आहे, म्हणजे हे बर्फीसाठी एकदम रेडी झालेले आहे। तर आता हे कशात बनवणार? तुमच्याकडे जर मोठा ट्रे नसेल तर असा तुम्ही छोटा ट्रे घेऊ शकता। त्याच्यामध्ये बटर पेपर टाका आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्या। तर मिश्रण काढताना ह्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। काढल्यानंतर आपल्याला ह्या ट्रेमध्ये सगळीकडून पसरून घ्यायचे आहे। तुमचे जेवढे मिश्रण असेल त्याच्यानुसारच ट्रे घ्या। इथे एवढ्या म्हणजे 200 ग्रॅम पनीर, म्हणजे इथे आपले 200 ग्रॅम बर्फी बनवून तयार होणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे छोटा ट्रे घेतला होता। तर त्याच्यावर बटर पेपरवरती याला व्यवस्थित टाकून मिक्स केलेले आहे। तर आता याच्यावरती मी बारीक कट केलेले बदाम टाकलेले आहेत। इथे तुम्ही पिस्ता यूज केला तरीही चालेल, खूप छान वाटतो। तसेच इथे रोजच्या म्हणजेच गुलाबाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत। आता याला आपल्याला 10 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित बनवून तयार झालेले आहे। तर आता ही बटर पेपर सकट तुम्ही याला एका डिशमध्ये ठेवा आणि इथे चाकूच्या साहाय्याने कट करा। पण लक्षात राहू द्या की चाकूला थोडी तूप लावा, म्हणजे ह्याला चिपकणार नाही आहे, त्याच्यामुळे आपली बर्फी व्यवस्थित कट देखील होईल। आता याला तुम्हाला जसे पाहिजे त्या आकारामध्ये कट करा। तुम्ही तर पाहिले असेल की स्वीट होममध्ये जसे भेटते त्या आकारामध्येच मी इथे कट करून घेतलेले आहे। तर इथे आपली मलाई बर्फी बनवून तयार झालेली आहे। तर मी इथे तुम्हाला काढून पण दाखवते किती इझिली व्यवस्थित निघत आहे। तुम्ही पाहू शकता आहे ना, सेम स्वीट होममध्ये भेटते तशी मलाई बर्फी। इथे मी तुम्हाला फोडून पण दाखवते की ह्याचे टेक्स्चर किती सुंदर आलेले आहे। तुम्ही पाहू शकता, खायला तर अत्यंत छान लागते। तुमच्या भावाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करा। कशी वाटते रेसिपी कमेंट्सद्वारे नक्की सांगा।